मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीची एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपलाय आणि या कार्यकाळात वाढ करून देण्यासाठी नागपूर येथे गेल्या 4-5 दिवसापासून आंदोलन चालू आहे. सुरुवातीला चॉकलेट मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील आंदोलन आहे त्या आंदोलनाला कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगोले यांनी भेट दिली. नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत तुकाराम बाबा, बालाजी पाटील चाकूरकर आणि शिष्टमंडळाची भेट सुद्धा झाली. पण त्यामध्ये पाहिजे तशी सकारात्मक चर्चा झाली नाही. त्याच पार्श्वभूमीवरती आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सहाय्यक संघटनेच्या वतीने नागपूर येथे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती लोटांगण मोर्चा काढण्यात आला आहे. लोटांगण घेऊन सरकारला हे प्रशिक्षणार्थी असतील किंवा नेतृत्व असतील ही विनंती करणार आहेत की या प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात वाढ करा, यांना रोजगार द्या. त्यापूर्वी काल एक दुःखद घटना अशी घडली की लातूर जिल्ह्याचे भूषण माजी गृहमंत्री शिवराज सिंग पाटील चाकूरकर यांचं दुःखद निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. माननीय बालाजी पाटील चाकूरकर यांचे ते काका असल्यामुळे रात्री चाकूरकर साहेब हे लातूरकडे गेले. त्यांनी तेथे जाऊन त्यांचं दर्शन घेतलं आणि चाकूरकर साहेब पुन्हा रात्रीच लातूरवरून नागपूरला येण्यासाठी निघणार होते आणि ते ह्या लोटांगण मोर्चासाठी सुद्धा उपस्थित राहणार होते. आता या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थी हे नागपूरकडे गेलेले आहेत. काल सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांची संख्या वाढली होती. पण जे प्रॉपर नागपूरचे प्रशिक्षणार्थी असतील, चाकूरकर साहेब यांनी सुद्धा सांगितलं की नागपूर आणि नागपूरच्या आसपासतील 100 किलोमीटरच्या अंतराच्या मध्ये जे प्रशिक्षणार्थी असतील या प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, कारण त्यांना जवळ पडतं आणि तिथून यायला सोयी सुविधा आहेत. लांबून प्रशिक्षणार्थी यायला वेळ लागतो. त्यामुळे जवळच्या प्रशिक्षणार्थ्यांनी जरी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलं तरी कुठेतरी या मोर्चाची सरकार दखल घेईल. चाकूरकर साहेब यांनी स्वतः सांगितलंय की आजचा वन डे मॅच हा खूप महत्वाचा आहे. एका दिवसाचा हा मोर्चा असेल आणि या मोर्चाची सरकारने दखल घेतल्याच्या नंतर पुढील जी दिशा असेल ती पुढे आज ठरवली जाईल. त्याचपूर्वी काल जे छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा विधान परिषदेमध्ये ह्या जे बेरोजगार तरुण आहेत यांचा मुद्दा मांडला. ज्या बेरोजगार तरुणांचं पदवीधर आहे त्या पदवीधर बेरोजगार तरुणांना सरकार दरमहा 10,000 रुपये देणार का, अशा पद्धतीने त्यांनी मंगलप्रभात लोढा यांच्यासोबत चर्चा केली आणि मंगलप्रभात लोढा यांना त्यांनी अधिवेशनामध्ये घेरलं. तर आज त्यावरती चर्चा होणार आहे. आणि त्यानंतर जे आमदार साहेब आहेत त्यांनी स्वतः येऊन मोर्चाला भेट दिली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा सुद्धा मी मुद्दा मांडतो, त्यांना सांगतो आणि या प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून सरकार कशा पद्धतीने उपाययोजना करणार आहे, ह्या उपाययोजना करून घेण्यासाठी काय करता येईल हे सुद्धा पाहतो. त्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. आज दिवसभरात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा जो लोटांगण मोर्चा आहे या लोटांगण मोर्चाची दखल नेमकं सरकार कशा पद्धतीने घेतंय हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्याबरोबरच काल काँग्रेसचे आमदार साजिद पठाण हे सुद्धा आंदोलनस्थळी आले होते. त्यांनी सुद्धा सांगितले की आज पुन्हा एकदा तुमचा मुद्दा हा विधानसभेत मांडतो. या अगोदरही अनेक वेळा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. प्रत्येक वेळी अधिवेशनादरम्यान ते त्यांच्या परीने प्रयत्न करतायत. आता आज सुद्धा ते अधिवेशनात मुद्दा मांडतील. आता शेवटचे काही दिवस राहिलेत, 2 ते 3 दिवसामध्ये अधिवेशन सुद्धा संपणार आहे. त्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हा जो व्हिडिओ आसपासचे प्रशिक्षणार्थी नागपूरच्या पाहत असतील त्या प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येने नागपूर येथील जो लोटांगण मोर्चा आहे त्याला उपस्थित राहावं हीच विनंती. हीच अपडेट होती आजच्या लोटांगण मोर्चाची अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी चॅनलवरती टाकेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.